ते होतं आणि त्या घरात एक वेगळा माहोल चालू होतो. ते कला प्रकार म्हणजेच रत्नागिरीचं नमन. हे नमन पाहता सुद्धा एक वेगळी मजा असते आणि ही मजा बघण्यासाठी आपल्याला अशाच रत्नागिरी पट्ट्यामध्ये जावं लागतं. दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी आणि मध्ये साक्षात गणपती. आणि गणपती त्या ठेक्याबरोबर जेव्हा नृत्याचा ठेका पकडतो आणि तो नृत्य पाहताना ते गणपतीचं तांडव पाहताना एक वेगळी अनामिक अशी मजा असते. खरंच आपण कोकण भूमीत जन्मलो, आपण भाग्यवान आहोत आणि हेच नमन बघण्यासाठी तुम्हाला घेऊन जातोय त्याच रत्नागिरीमध्ये.
अशा रीतीने गणपती समोर रत्नागिरी पट्ट्यामध्ये नमन सादर होतं. आणि हा हा म्हणताना ह्या गणेशोत्सवाचा उत्साह वाढत असतो. कुठे 1.5 दिवस, कुठे 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, कुठे 21 दिवस. तर आत्र्यासारख्या इनामदार रामेश्वर मंदिरामध्ये 42 दिवसांचा गणपती सुद्धा असतो. आणि कितीही म्हटलं तरी नको नको असलेला तो दिवस शेवटी येतोच. आणि पुनरागमनाचे वाहन त्या गणेशाला निरोप देण्याचा दिवस येतो. घरातील सगळी मंडळी पुन्हा एकदा दिवसभर त्या गणपतीची आराधना केल्यानंतर, पूजा अर्चा केल्यानंतर संध्याकाळच्या वेळी आरतीसाठी सज्ज होतात त्या गणेशासमोर. आणि त्या गणेशाची आरती केल्यानंतर त्या गणेशाची वाजत गाजत मिरवणूक त्या घरातून बाहेर निघते. हा सोहळा सुद्धा कोकणातच पाहायला मिळतो की एकत्रित जो गणेशाचा सोहळा असतो त्या सोहळ्यामध्ये ती गणपतीची आरती गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सुख करता दुःख हरता माता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपाजयाची, सर्वांगी सुंदर सिंधुराची, कंठी झळके आरती काकडाची. जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शनाचे मन कामनापूर्ती. जय देव जय देव. मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 मोरया रे बाप्पा मोरया रे. तू सुख करता तू